पृथ्वी संपूर्ण ब्रह्मांडातील जीवसृष्टी असलेला एक ग्रह, आणि या जीवसृष्टीचं कारण म्हणजे पाणी. पृथ्वीवर 70% पाणी साठा आहे, मात्र त्यातल्या गोड्या पाण्याचा साठा केवळ 3% आहे. म्हणजे अवघी जीवसृष्टी या 3% पाणी साठ्यावर अवलंबून आहे. मानवी उत्क्रांतीचा इतिहास बघितला तर पाण्याच्या नियोजन आणि वापरावरच मानवाने वसाहती वसवल्या आणि स्वतःचं जीवन अधिक समृद्ध केलं असं दिसून येतं. मोठ्या प्रमाणावर विविधता असलेल्या महाराष्ट्र राज्याचा विचार करता पाण्यासारख्या महत्वाच्या घटकाचं नियोजन करण्यासाठी गरज होती एका कणखर, अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्वाची. आणि म्हणूनच ही जबाबदारी दिली गेली ती माननीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्याकडे. ज्याप्रमाणे शंकरांनी आपल्या जटेतून गंगा पृथ्वीवर आणली आणि चराचर समृद्ध केलं, त्याचप्रमाणे शंकरराव चव्हाण यांनी पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र समृद्ध केला. शंकररावजी चव्हाण हे केवळ माझे वडीलच नव्हते, तर माझे गुरु आणि माझे प्रेरणास्थान होते. त्यांनी आयुष्यभर ज्या पद्धतीने आपलं कार्य केलं, आपलं काम केलं सार्वजनिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, ते निश्चितच स्फूर्ती देणारं राहिलेलं आहे. त्यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यामधील पैठण तालुक्यामध्ये पैठणला एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला होता. आमच्या पणजोबांनी आजोबांनी दुष्काळाच्या झळा सोसल्या होत्या. पाण्याअभावी स्थलांतर त्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे लहानपणीच नानांनी दुष्काळाचं दुःख, वेदना अनुभवल्या होत्या. 1960 मध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर श्री शंकररावजी चव्हाण हे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये पाटबंधारे विभागाचे मंत्री झाले. आणि तेव्हापासून त्यांनी ह्या विषयाकडे अतिशय बारकाईने अभ्यासपूर्ण लक्ष दिलं. जवळपास 2.5 दशकं त्यांनी त्यांच्याकडे हा विभाग राहिल्यानंतर त्यांनी त्या विभागामध्ये खूप बारकाईने लक्ष घातलं. त्याची तांत्रिक बाजू, त्याची आर्थिक बाजू आणि त्या कशा पद्धतीने हे सर्व त्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे याकरता त्यांनी बारकाईने लक्ष दिलं होतं. तत्कालीन महाराष्ट्रातील अतिशय दुष्काळी आणि म्हणूनच मागासलेला भाग अशी मराठवाड्याची परिस्थिती होती. पाण्याचं योग्य नियोजन हाच विकासाचा पाया, हे ठाम मत असणाऱ्या शंकरराव चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रासोबतच मराठवाड्याच्या पाणी नियोजनाकडे विशेष लक्ष दिलं. गोदावरीच्या उत्तर तीरावर वसलेलं आणि संत परंपरेनं समृद्ध झालेलं शहर म्हणजे पैठण. आणि या पैठणमध्ये साकारला माननीय शंकरराव चव्हाण यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प जायकवाडी धरण. पैठण ही संत एकनाथांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्यामुळे त्यांच्या नावावरून जायकवाडी धरणाला नाथ सागर असं नाव दिलं गेलं. जायकवाडी धरणाचं भूमिपूजन हे 18 ऑक्टोबर 1965 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते झालं. तर धरणाचं लोकार्पण झालं 24 फेब्रुवारी 1976 रोजी तत्कालीन पंतप्रधान माननीय इंदिरा गांधी यांच्या हस्ते. जायकवाडी हा प्रकल्प बहुउद्देशीय प्रकल्प असून यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणं शक्य झालं. असं असूनही हा प्रकल्प उभारताना मात्र शंकरराव चव्हाण यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं. जो प्रसंग जो मला आजही आठवतो तो म्हणजे ज्याला जायकवाडी प्रोजेक्ट म्हणतात. तो जायकवाडीवर गोदावरीवर हा बांधलेला हा खरं म्हणजे हा जायकूची वाडी नावाचं एक गाव आहे. हे होतं बीड जिल्ह्यामध्ये आणि त्या ठिकाणी गोदावरीवर धरण बांधण्याची मूळ कल्पना होती. नंतर आम्ही त्यावेळेस नारायणराव चिरेकर नावाचे एक सुपरिटेंडिंग इंजिनियर होते. त्यांच्याबरोबर तासन तास मी चर्चा करून गोदावरीवर मोठा प्रोजेक्ट आपल्याला घेता आला पाहिजे. त्यांनी त्याच वेळेस मला सांगितलं की हे ठिकाण आहे, पण कारण नसताना तुम्ही फार मोठ्या वादामध्ये पडाल. म्हणलं काय हरकत नाही, महाराष्ट्राच्या फायद्याची गोष्ट होत असेल तर मी करायला तयार आहे. जायकवाडी प्रकल्पामुळे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर सिंचनाचा फायदा होतो आहे. हा विशाल प्रकल्प मराठवाड्यात निर्माण झाल्यामुळे मराठवाड्यातील 2,78,000 हेक्टर म्हणजे साधारणपणे क्रिकेटची 1,71,738 मैदानं एवढी जमीन सिंचनाखाली आली. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पाचा फायदा शेतकरी आणि उद्योजक यांना झालाच, पण त्यासोबत महाराष्ट्र शासनाचं उत्पन्न सुद्धा या प्रकल्पामुळे वाढलं.
मराठवाड्यात असलेलं पाणी आपल्याला थेंबन थेंब वापरता आलं पाहिजे असं शंकरराव चव्हाण यांचं मत होतं आणि त्यामुळेच मराठवाड्यात अनेक छोटी मोठी धरणं देखील उभी राहू लागली. पूर्णा प्रकल्प हा त्यापैकीच एक महत्वाचा प्रकल्प. या प्रकल्पाअंतर्गत यलदरी आणि सिद्धेश्वर ही 2 महत्वाची धरणं पूर्णा नदीवर उभारली गेली. मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि बीड या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची जीवनदायिनी ठरलेले 2 प्रकल्प म्हणजे तेरणा आणि मांजरा प्रकल्प. हे दोन्ही प्रकल्प मंजूर करून घेऊन ते पूर्ण करून घेण्यापर्यंतचं काम शंकरराव चव्हाण यांनी जातीने लक्ष घालून करून घेतलं. महाराष्ट्राची स्थापना होण्यापूर्वी शंकरराव चव्हाण हे 1956 ते 1960 पर्यंत महाराष्ट्राचे महसूल उपमंत्री होते. त्या काळी मंजुरी मिळालेला नांदेडमधील मन्याड नदीवर उभारलेला प्रकल्प मानार प्रकल्प. 99 गावांना वरदान ठरलेल्या या प्रकल्पामुळे 23,310 हेक्टर एवढी जमीन सिंचनाखाली येऊ शकली. मानार प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यामुळे इथल्या शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर प्रगती साधली आणि यासाठी ते आजही शंकरराव चव्हाण यांचे आभार मानतात. सिंचनाची समृद्ध बेटं निर्माण करण्यापेक्षा संपूर्ण शेतकरी बांधवाची प्रगती झाली पाहिजे अशी महत्वाकांक्षा शंकरराव चव्हाण यांनी बाळगली होती. त्यामुळे ज्या भागाला कालव्यातून धरणाचं पाणी मिळत नाही तिथे उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाणी उचलून ते पुरवण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आणि त्यातूनच उभी राहिली आशिया खंडातली सर्वात पहिली उपसा जलसिंचन योजना विष्णुपुरी प्रकल्प. विष्णुपुरी प्रकल्प हा शंकरराव चव्हाणांचा मानसकन्या म्हणूनच ओळखला जाणारा प्रकल्प आहे. ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने त्यांनी जायकवाडी प्रकल्पाच्या उभारणीमध्ये लक्ष केंद्रित केलं तशाच पद्धतीने विष्णुपुरी प्रकल्पाच्या कामाकरता सुद्धा त्यांनी भरपूर वेळ दिला. मूळची संकल्पना त्यांचीच होती आणि त्या संकल्पनेतून त्या सगळ्या प्रकल्पाची संकल्पचित्र तयार करणं, ती पूर्ण त्याची अंमलबजावणी करण्याकरता यंत्रणा सज्ज करणं आणि वेळोवेळी उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्याकरता त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष खूप घातलं आणि भरपूर वेळ दिला. ते प्रकल्पावर यायचे, उभारणीमध्ये लक्ष द्यायचे. भूमिपूजनापासून ते शेवटपर्यंत त्यांनी या प्रकल्पासाठी भरपूर लक्ष केंद्रित केलं होतं आणि म्हणून त्यांचा हा आवडता विषय होता आणि त्याचा फायदा आज संपूर्ण मराठवाड्याला, नांदेड जिल्हा विशेषतः होत आहे. विष्णुपुरी प्रकल्प उभारत असताना कोणाच्याही जमिनी धरणाखाली आल्या नाहीत. त्यामुळे पुनर्वसनाचा कायम भेडसावणारा प्रश्न इथे उपस्थितच झाला नाही. आज या प्रकल्पामुळे 28,340 हेक्टर जमीन सिंचनाखाली आलेली आहे. तसंच या प्रकल्पातून नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटलेला आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर शंकरराव चव्हाण हे 12 वर्ष पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. त्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर देखील 2 वर्ष पाटबंधारे खातं त्यांच्याजवळच होतं. या 14 वर्षांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्राच्या पाटबंधारे प्रकल्पांच्या जडणघडणीमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं. विदर्भ प्रांतामध्ये जलसिंचन मोठ्या प्रमाणावर व्हावं म्हणून पाटबंधारे मंत्री असताना शंकरराव चव्हाण यांनी 8 मार्च 1964 रोजी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये एक जलसिंचन आणि विद्युत करार केला. त्याला वाघ पेंच करबंदा तापी प्रकल्प करार असं म्हणतात. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेशमध्येही हरित क्रांती झाली. त्यातीलच एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे पेंच जंगलातील तोतला डोह धरण. या धरणाच्या पायथ्याशी एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प देखील उभारण्यात आला आहे. पेंच प्रकल्प मध्य प्रदेश महाराष्ट्र जलसिंचन आणि विद्युत कराराअंतर्गत येत असल्यामुळे हे वीज निर्मिती केंद्र मध्य प्रदेश सरकारच्या अंतर्गत येतं. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री असताना पाटबंधारे खातं देखील शंकरराव चव्हाण यांच्याकडेच होतं. याच काळात भंडारा जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीवर उभा राहिला गोसी खुर्द हा प्रकल्प. 22 एप्रिल 1988 रोजी शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत तत्कालीन पंतप्रधान माननीय राजीव गांधी यांच्या हस्ते या धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. माजी पंतप्रधान माननीय इंदिरा गांधी यांच्या नावावरून या धरणाच्या जलाशयाला इंदिरा सागर जलाशय असं नाव देण्यात आलं. गोसी खुर्द प्रकल्पामुळे भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांच्या सुमारे 2,50,800 हेक्टर म्हणजे साधारणतः क्रिकेटची 1,54,935 मैदानं एवढ्या जमिनीला सिंचनाचा लाभ मिळतो आहे.
तर या तिन्ही जिल्ह्यांना विजेचा काही प्रमाणात पुरवठा देखील या प्रकल्पामुळे होतो आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यांना मिळून पश्चिम महाराष्ट्र म्हटलं जातं. पश्चिम महाराष्ट्रातील जमीन ही सुपीक आणि कसदार जमीन, त्यात मोठ्या नद्यांची जोड या भागाला लाभलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याचं योग्य नियोजन करून ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चय शंकरराव चव्हाण यांनी केला आणि यातूनच उभा राहिला महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण म्हणून ज्याला नावलौकिक मिळाला असा भीमा उजनी प्रकल्प. उजनी प्रकल्पाचं भूमिपूजन हे भारताचे तत्कालीन अर्थमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 6 ऑक्टोबर 1969 रोजी करण्यात आलं. या भीमा उजनी प्रकल्पामुळे सोलापूर, पुणे आणि अहमदनगर या 3 मोठ्या जिल्ह्यांना शेती आणि बिगर शेती पाणी वापरासाठी मोठा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सुरुवातीला तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प व्यवहार्य नाही असा युक्तिवाद करत काही गटांकडून या प्रकल्पाला मोठा विरोध झाला. मात्र कोणत्याही विरोधानी न डगमगता येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत शंकरराव चव्हाण यांनी हा प्रकल्प पूर्ण करून घेतला. आज या प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होतो आहे. महाराष्ट्र पाटबंधारे खात्याच्या शिरपेचातला मानाचा तुरा म्हणजे सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्प. महाराष्ट्राचा सर्वांगीण आणि समतोल विकास व्हावा या हेतूनी कोयना धरणाची निर्मिती सुद्धा शंकरराव चव्हाणांच्या मार्गदर्शनामुळेच पूर्ण होऊ शकली. 1967 साली झालेल्या भूकंपानंतर या धरणाचं मजबूतीकरण करण्यात आलं. या भूकंपामुळे पुनर्वसित गावांचं जे नुकसान झालं त्या गावांना देखील शंकरराव चव्हाण यांनी पाटबंधारे खात्याकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळवून दिली. कोयना प्रकल्पामुळे सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाचा देखील मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. या प्रकल्पामुळे आज साधारण 12,100 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. धरणाचा मुख्य उद्देश हा विद्युत निर्मिती असल्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 71% वीज निर्मिती कोयना प्रकल्पाअंतर्गत होते. त्यामुळे कोयना हा फक्त पश्चिम महाराष्ट्राचाच नव्हे तर महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरला आहे. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री असताना शंकरराव चव्हाण यांनी तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी या आंतरराज्यीय प्रकल्पाला मान्यता मिळवून दिली. या प्रकल्पाची योजना सुरू असताना एका स्थानिक पत्रकारांनी शंकरराव चव्हाण यांची भेट घेतली आणि या प्रकल्पासाठी निवडलेल्या जागेऐवजी दुसरी जागा अधिक योग्य आहे असं सुचवलं. पत्रकारांनी सुचवलेल्या नव्या जागेचा शंकरराव चव्हाण यांनी पुन्हा अभ्यास केला आणि ती जागा योग्य असल्याची खात्री पटवून त्यांनी तिलारी प्रकल्पाची फेररचना केली आणि त्यामुळे आज गोव्यासोबतच महाराष्ट्रालाही या प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होतो आहे. पाणी म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजेच पाणी हे प्रगतीचं मर्म शंकरराव चव्हाण यांनी अचूक हेरलं होतं. त्यांच्या कारकिर्दीत 141 मोठे प्रकल्प, 258 मध्यम प्रकल्प आणि 2,808 लघु प्रकल्प असे एकूण 3,267 प्रकल्प उभे केले गेले. आणि त्याचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्रातील जवळपास 50 लाख हेक्टरहून अधिक जमीन सिंचनाखाली येऊ शकली. म्हणूनच शंकरराव चव्हाण यांचा महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ आणि जलसंस्कृतीचे जनक असा गौरव केला जातो. त्यांच्या या अभ्यासू आणि भगीरथ कार्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, PV नरसिंहराव, डॉक्टर मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या पंतप्रधानांनी त्यांचं नेहमीच कौतुक केलं. वे आज कीर्ति के जिस शिखर पर पहुंचे अचानक नहीं पहुंचे, किसी की कृपा से नहीं पहुंचे. उसके पीछे उनका सारा जीवन है, उनके जीवन का संघर्ष, उनकी साधना, उनका परिश्रम, उनका प्रयत्न
उनकी प्रामाणिकता, उनकी अध्ययनशीलता, उनकी प्रशासन कुशलता और सबसे बढ़कर उनका बेदाग और निष्कलंक चरित्र। की उत्तम प्रशासक होते, काय उपाययोजना करायला हवी यासंबंधीची त्यांना दृष्टी होती आणि अशा प्रकारचे कर्तृत्वान खंदा प्रशासक आणि साधारण जीवनामध्ये अत्यंत स्वच्छ अशा प्रकारचं आचरण असं करणारं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय महाराष्ट्रामध्ये आहे. तो आदर्श नव्या पिढीने अखंड ठेवावा एवढीच माझ्यासारख्याची अपेक्षा आहे. आयुष्यभर पाण्यासाठी कार्य करणारा हा जलनायक 26 फेब्रुवारी 2004 रोजी आपला जीवन प्रवास संपवून गोदावरीच्या प्रवाहात कायमचा विलीन झाला. महाराष्ट्राचे पाटबंधारे, कृषी, परिवहन आणि दुग्ध विकास मंत्री ते मुख्यमंत्री आणि देशाचे शिक्षण, नियोजन आणि संरक्षण, अर्थ या खात्याचे मंत्री ते गृहमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण यांनी जे कार्य करून ठेवलं आहे ते फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारत देशाच्या शाश्वत विकासाची ग्वाही युगानुयुग देत राहील. मी सतत कोटी नमन करतो चव्हाण साहेबांना. खरोखर बापांनी जे काही केलं नाही ते त्यांनी करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. सकाळीपासून संध्याकाळपर्यंत साहेब आम्हाला बोलतात, चलतात. आमच्या उदरभरणामध्ये बी भाग घेऊन साहेब आमचे उदरभरणं निवारण करतात. त्यांचे उपकार आमच्या स्वतःच्या कातड्याची जोडलेले घेऊन त्यांच्या पायाला घातले ते संपू शकत नाही.